नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। रथसप्तमी हा दिवस सूर्यदेवाला समर्पित आहे। ही वर्षातील सर्वात महत्त्वाची सप्तमी मानली जाते। असं मानलं जातं की महाभारतात भीष्माचार्यांनी शरीर सोडून मोक्ष प्राप्ती करण्यासाठी हा दिवस निवडला होता। रथसप्तमीच्या दिवशी पृथ्वीचा सूर्याकडे कल हा सर्वात जास्त असतो असं देखील म्हटलं जातं। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती असणार आहे तर ती खास रथसप्तमी निमित्त असणार आहे। कारण उद्या 25 जानेवारी 2026 रोजी रविवार या दिवशी रथसप्तमी आहे। तर या दिवशी आपल्याला घरी एक वस्तू देखील घेऊन यायची आहे, जी की आपल्या घरात घेऊन आल्यानंतर आपल्या घराची प्रगती होण्यासाठी अजिबात उशीर होणार नाही। आपण जे काही काम करत आहोत, जे काही आपली नोकरी असेल, व्यवसाय असेल, तर त्यामध्ये आपल्याला प्रगती मिळवण्यासाठी मदत होणार आहे। घरातलं वातावरण सकारात्मक राहण्यासाठी देखील आपल्याला मदत मिळणार आहे। तर अशी कोणती गोष्ट आहे की जी आपल्याला घरी घेऊन यायची आहे आणि घरी घेऊन आल्यानंतर त्याचे जे काही नियम आहेत ते देखील आपल्याला पाळायचे आहेत। तर याविषयी संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला जाणून घ्यायची आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून पहा। मराठी महिन्यामध्ये माघ महिन्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। या महिन्यात अनेक व्रतवैकल्ये, सण, उत्सव हे साजरे केले जातात। भारतीय संस्कृतीतील व्रत परंपरेचं केवळ आध्यात्मिक किंवा सांस्कृतिक एवढेच मर्यादित महत्त्व नसून ते आरोग्याच्या दृष्टीने, विविध प्रकारच्या समृद्धीचे आणि वैज्ञानिकदृष्ट्या देखील त्याचं विशेष असं महत्त्व सांगितलं जातं। निसर्गाने आपल्याला भरपूर गोष्टी दिलेल्या आहेत आणि त्याच्याप्रती कृतज्ञता ही व्यक्त झालीच पाहिजे आणि म्हणून आपण अशा प्रकारे सणवार साजरे करत असतो। त्यापैकी सूर्याची कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच रथसप्तमी होय। रथसप्तमीच्या दिवशी सूर्याची विशेष अशी पूजा केली जाते। त्यामुळे या दिवसभरामध्ये जितक्या शक्य होणार आहे तितक्या सेवा आपल्याला करायच्या आहेत। त्यासोबतच छोटे छोटे उपाय देखील करायचे आहेत। आता रथसप्तमीचं व्रत देखील केलं जातं। ज्यांना व्रत करणे शक्य असेल त्यांनी आवर्जून व्रत करावं, ज्यांना शक्य नसेल त्यांनी सेवा कराव्या। रथसप्तमी हा आदित्य आणि कश्यप यांचा पुत्र सूर्य यांचा जन्मदिवस आहे असं मानलं जातं आणि या दिवशी सूर्याचं पूजन केलं जातं। सूर्यपूजन करण्यासाठी सूर्योदयापूर्वी स्नान करावं, त्यानंतर एका कलशातून सूर्याला अर्घ्य दिलं जातं। रथसप्तमीच्या दिवशी तुळशीपुढे 7 घोड्यांच्या रथात स्वार झालेल्या सूर्यरथाचं चित्र काढून महिला त्याचं पूजन करत असतात। अंगणामध्ये दीप प्रज्वलन केलं जातं आणि भाताचा किंवा खिरीचा नैवेद्य सूर्याला दाखवला जातो। सूर्यरथाला असणारे सप्त अश्व आठवड्यातील 7 वार दर्शवतात। 12 चाकं जी आहेत ती 12 राशींचं प्रतीक मानलं जातात। त्यामुळे या दिवशी एकभुक्त राहून व्रताचा संकल्प केला जातो। त्यासोबतच सूर्यदेवाला दुधाचा नैवेद्य किंवा दुधाच्या खिरीचा, भाताच्या खिरीचा नैवेद्य हा आवर्जून दाखवला जातो। बघा, अंगणामध्येच भातापासून खीर तयार केली जाते आणि हा जो नैवेद्य आहे तो सूर्याला दाखवला जातो। आता प्रत्येकाच्या भागानुसार वेगवेगळ्या प्रकारचे नैवेद्य दाखवले जातात। वेगवेगळ्या पद्धतीने पूजाविधी देखील केली जातात। जसं जसं आपल्या भागामध्ये केलं जातं तशा पद्धतीने आपण केलं तरीही चालतं। बघा, आपण पण साधी भोळी जरी एखादी सेवा केली तरीही ती जर मनापासून केली असेल तर ती देवदेवतांपर्यंत आवर्जून पोहोचते। तुम्ही उद्याच्या दिवसभरामध्ये कधीही सेवा आणि उपासना करू शकता। पण उद्या आपल्याला घरी काय घेऊन यायचं आहे तर आपल्याला 7 घोड्यांची फ्रेम घरी घेऊन यायची आहे। तुमच्याकडे अजूनही जर अशा प्रकारची 7 घोड्यांची फ्रेम ही नसेल किंवा तुम्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर उद्याच्या दिवशी तुम्ही घेऊन येऊ शकता। सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आपल्याला तुळशीसमोर अशा प्रकारची रांगोळी देखील काढायची असते किंवा एखादं चित्र काढायचं असतं। त्यामध्ये 7 घोडे असतात आणि सूर्याचं देखील चित्र असतं। तर अशा प्रकारची जर तुम्हाला फ्रेम मिळाली तर नक्कीच या दिवशी तुम्ही घेऊन या, तिची पूजा करा आणि आपल्या घरामध्ये तिची स्थापना करा। आता ही स्थापना कशा पद्धतीने करायची, कुठल्या दिशेला करायची, फोटो फ्रेम निवडताना कुठले नियम पाळायचे, हे सगळं काही आपल्याला सविस्तररित्या जाणून घ्यायचं आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका आणि प्रत्येक गोष्ट जर तुम्ही हळूवारपणे ऐकली तर निश्चितच तुम्हाला सगळं काही योग्य ते मार्गदर्शन लाभेल। तर सगळ्यात अगोदर फ्रेम घेताना आपल्याला कुठला विचार करायचा आहे हे जाणून घेऊया। तर बघा, फ्रेम घेताना तुम्ही दिवसभरामध्ये कधीही घेऊ शकता। आता फ्रेम घेण्यासाठी गेल्यानंतर आपल्याला आपली जी भिंत आहे त्या भिंतीच्या हिशोबाने आपल्याला फ्रेम ही घ्यायची आहे। फार मोठी नाही आणि फार छोटी नाही, ही कुठलीही वास्तू टिप नाही, तर आपल्या घराला शोभेल अशी फ्रेम आपल्याला निवडायची आहे, त्याकरता सांगत आहे। आता फ्रेम निवडताना आपल्याला फ्रेम घेताना देखील अजून एक गोष्ट अशी बघायची आहे की त्यामध्ये घोडा कुठल्या रंगाचा आहे, घोड्याच्या मागे जे चित्र दिलेलं आहे तर ते कशा पद्धतीचं आहे, तर ते कशा पद्धतीचं असायला हवं।
आता त्या फ्रेममध्ये जे रंग असणार आहेत त्यामध्ये कुठल्या रंगाचा समावेश हा असायला हवा, तर करडा रंग, पांढरा रंग, नारंगी रंग, निळा रंग आणि हिरवा रंग देखील आपल्याला चालू शकतो. म्हणजे काय, तर हिरवळ आहे आणि त्या हिरवळीवर आपले जे 7 घोडे आहेत ते पळत आहेत, अशा पद्धतीचं चित्र असेल तरीही चालणार आहे. कारण हिरवा रंग समृद्धीचं प्रतीक मानला जातो, पण याऐवजी जर मागचा बॅकग्राऊंडचा जो रंग आहे तो निळसर आहे आणि पुढे घोडे पळत आहेत असे जर चित्र तुम्ही घेतलं असेल तरीही चालणार आहे. कारण निळा रंग हा शनीचं प्रतिनिधित्व करत असतो, म्हणून आपली जी काही शनी दोष आहे ते देखील दूर होण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते. त्यानंतर कडा रंग असेल तर कडा रंग केतूचं प्रतिनिधित्व करत असतो. नारंगी रंग असेल जसं की मागच्या बाजूला उगवता सूर्याचं चित्र आहे आणि अशा पद्धतीचं जर तुमचं चित्र असेल तर ती फ्रेम जर तुम्ही पूर्व दिशेला लावली तर याने देखील सकारात्मक असे अनुभव आपल्याला पाहायला मिळतील. त्यामुळे अशा प्रकारच्या 4-5 रंगाची तुम्ही निवड करू शकता. घोड्याचा जो रंग आहे तो शक्यतो पांढराच रंग निवडण्याचा प्रयत्न करावा. आता हे झालं रंगाच्या बाबतीत. आता चित्र घेताना ते कसं नसावं, तर अगदीच वाळवंट आहे आणि तिथे घोडे अशा प्रकारे पळत आहेत असं चित्र तुम्ही घेऊ नका, किंवा अगदीच ओसरलेली जमीन आहे त्या ठिकाणचे चित्र देखील तुम्ही घेऊ नका. त्यानंतर घोडे पळताना दिसत आहेत पण त्या घोड्यांच्या पळण्याच्या वाटेमध्ये काहीतरी अडथळा निर्माण झालेला आहे किंवा समोरून नदी वाहताना दिसत आहे, तर त्या चित्रामध्ये तर अशा प्रकारचं देखील चित्र आपल्याला घ्यायचं नाही. डोंगर वगैरे घेतलेले आहेत पण ते अगदीच उजाडलेले आहेत किंवा त्यामध्ये अजिबातच हिरवळ नाही, तर अशा प्रकारचे जर तुम्हाला चित्र मिळत असतील ते सुद्धा तुम्ही घेऊ नका. एकंदरीत सांगायचं काय, तर एखाद्या चित्राकडे पाहिल्यानंतर आपल्याला सकारात्मक अनुभव येईल अशा प्रकारचं चित्र हे आपल्याला निवडायचं आहे. आता ही फ्रेम घेऊन आल्यानंतर आपल्याला कुठल्या दिशेला लावायची आहे, तर हे बघा, घोड्याची फ्रेम लावण्यासाठी अशी कुठलीही स्पेसिफिक अशी दिशा नाही की तुम्ही याच ठिकाणी लावा. तुम्ही 4 दिशांपैकी कुठल्याही दिशेला लावू शकता. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर कोठेही लावू शकता. फक्त जो ईशान्य कोपरा आहे ना, तर त्या ठिकाणी तुम्हाला ही फ्रेम लावायची नाही. त्यानंतर आपल्याला हॉलमध्ये ही फ्रेम लावायची आहे. बेडरूममध्ये आपल्याला अशा प्रकारची फ्रेम लावायची नाही, किंवा जर तुमचे देवघर सेपरेट असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला अशा प्रकारची फ्रेम लावायची नाही. मुख्य म्हणजे काय, तर आपल्याला हॉलमध्येच ही फ्रेम ठेवायची आहे, म्हणजे लावायची आहे. आता लावताना देखील तुम्ही कुठल्याही दिशेची निवड करू शकता, पण आपल्या घराची म्हणजे आपली अगदीच मुख्य दरवाजा असेल बघा, तर तिथे फ्रेम लावू नका. असा जर भास व्हायला नको की ते घोडे पळताना बाहेर जात आहेत, अशा प्रकारचं जर त्या चित्राकडे बघून वाटत असेल तर अशा प्रकारे तुम्ही त्या ठिकाणी देखील फ्रेम ही लावू शकत नाही, जेणेकरून ते जे घोडे आहेत ते आपल्या घरात प्रवेश करत आहेत. तर अशा प्रकारच्या ठिकाणीच आपल्याला ही जी फ्रेम आहे ती लावायची आहे. ही आपल्याला विशेष अशी काळजी घ्यायची आहे. त्यानंतर अगदीच आपल्याला आपल्या प्रवेशद्वारावर अशा प्रकारची फ्रेम ही लावायची नाही, ही मात्र आवश्यक काळजी घ्या. आता या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील, तर आता फ्रेम लावल्यानंतर देखील आपल्याला काही गोष्टींची विशेष काळजी घ्यायची आहे. ती कशी, तर आपण एखादी फ्रेम लावली की आपण त्याकडे बघत नाही आणि मग म्हणतो की अरे, सकारात्मक अनुभव आपल्याला काही मिळत नाही. तर बघा, एकदा फ्रेम लावल्यानंतर आपल्याला ती स्वच्छ पुसायची देखील आहे. दररोज शक्य नसेल तरीही आठवड्यातून एकदा का होईना आपल्याला ती स्वच्छ करून घ्यायची आहे. आणि जेव्हा आपण घरामध्ये अगरबत्ती फिरवतो बघा, आपल्या वास्तुशास्त्रानुसार आपल्याला जर वास्तुदेवतेचा आशीर्वाद हवा असेल तर दररोज वास्तुदेवतेच्या नावाने एक उदबत्ती म्हणजे आपली अगरबत्ती लावून संपूर्ण घरभर ती फिरवायची असते. आणि अशा प्रकारे जेव्हा तुम्ही हे गोष्टी करता तेव्हा त्या फ्रेमवरून देखील ही अगरबत्ती आपल्याला फिरवायची असते आणि ओम वास्तुदेवताय नमः असं म्हणायचं आहे, जेणेकरून घरातील जी वास्तुदोष आहेत ते दूर होण्यासाठी आपल्याला मदत मिळेल. म्हणजेच काय, तर एकदा फ्रेम लावल्यानंतर ती स्वच्छ कशी राहील याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्यानंतर ज्या भिंतीवर तुम्ही फ्रेम लावणार आहात ती भिंत देखील स्वच्छ असायला हवी. अगदी त्याचा रंग उडालेला आहे किंवा मग त्याचे पापुद्रे निघालेले आहेत आणि अशा ठिकाणी जर तुम्ही ती फ्रेम लावत असाल तर ते कुठेतरी चुकीचं आहे, पण ही विशेष काळजी आपल्याला घ्यायची आहे. आता बघा, आपल्याला 7 घोड्यांचीच फ्रेम का घ्यायची, तर याचं देखील कारण आहे की बरेच जण म्हणतात की एका घोड्याची फ्रेम आमच्याकडे आहे तर चालेल का, तर नाही. शक्यतो 7 घोड्यांचीच फ्रेम आपल्या घरामध्ये लावली जाते, ऑफिसमध्ये लावली जाते. विषम संख्या आणि त्यातली त्यात 7 संख्याचं आपल्याला 7 संख्येचेच घोडे हे आपल्याला घ्यायचे आहेत. आता 7 संख्या का आहे, तर बघा, 7 संख्येचा जर आपण विचार केला तर आठवड्याचे वार 7 असतात. 7 संगीताच्या नोट्स देखील असतात. सप्तऋषी किंवा महान ऋषी जे आहेत ते देखील 7 आहेत. सप्तमुखी रुद्राक्ष देखील असतो. शरीरामध्ये 7 चक्र असतात.
इंद्रधनुष्याचे जे रंग आहेत ते देखील 7 आहेत आणि इंद्रदेवतेच्या रथाला जे घोडे आहेत ते देखील 7 आहेत. त्यामुळे 7 हा अंक विशेष मानला जातो, शुभ मानला जातो आणि म्हणून आपल्याला 7 घोड्यांची फ्रेमच लावायची आहे. आता आपण जे फ्रेम निवडणार आहोत त्यामध्ये जे घोडे त्याचं चित्र जे आहे त्याचा जो चेहरा आहे ना तो देखील अगदीच रागिष्ट नसावा. घोड्यांचे चित्र घेताना विशेष काळजी घ्यायची आहे आणि मगच आपल्याला ती फ्रेम ही घरी घेऊन यायची आहे. अशा प्रकारे फ्रेम आणल्यानंतर तिची देखील आपल्याला पूजा करायची आहे. आता सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे तुळशीसमोर आपल्याला 7 घोड्यांचं चित्र काढायचं आहे. पण जर तुमच्याकडे अशा प्रकारची फ्रेम असेल आणि अशा प्रकारे तुम्ही फ्रेमची पूजा केली आणि त्यानंतर आपण आपल्या घरामध्ये ती कायमस्वरूपी ठेवली तर निश्चितच त्याचा सकारात्मक असा बदल आपल्याला दिसून येईल. तर उद्याच्या रथसप्तमीला ही एक गोष्ट घरी घेऊन या आणि आपले जे काम आहे, नोकरी, व्यवसाय जे काही आहे ते मनोभावे करण्याचा प्रयत्न करा. निश्चितच आपल्या कष्टाला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या घरातील वास्तुदोष दूर होण्यासाठी देखील 7 घोड्यांची फ्रेम ही विशेष मानली जाते. आता रथसप्तमीच्या दिवशी काही गोष्टी करण्याला विशेष असं महत्त्व आहे. बघा, रथसप्तमीच्या दिवशी तुम्ही तुमच्या घरातल्या शेगडीची अर्थात गॅसची पूजा नक्की करा. ती का करायची? कारण अग्निदेवता आहे आणि ज्या अग्निदेवतेच्या कृपेने आपण अन्न घेत असतो म्हणून शेगडीची पूजा ही आवश्यक करावी. रथसप्तमीच्या दिवशी आणखीन काही गोष्टी केल्या जातात. त्यामध्ये आदित्य रानुबाईची पूजा ही देखील केली जाते. म्हणजेच आदित्य, सूर्यनारायण आणि त्यांच्या पत्नीची पूजा ही विधिवत केली जाते. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे घृती स्नान आणि घृतदान. घृत म्हणजे तूप. देवघरातील बाळकृष्णांना तुपाने स्नान घालावं, नंतर उष्ण पाण्याने स्नान घालून त्यांची पूजा करावी आणि मुख्य दारात तुपाचा दिवा हा आवर्जून लावावा. तसेच सूर्यदेवांना समर्पित असा देखील एक तुपाचा दिवा हा बाहेरील खिडकीमध्ये लावावा. धातूच्या एका पात्रात म्हणजे भांड्यात तीळ आणि दुसऱ्या पात्रात पायस अर्थात तांदळाची खीर भरून ते पात्र दान करावं. हे दान मनशांती देणारं असतं. अगदी सोपी पण अतिशय पुण्यफल देणारे हे दान आहे. तसेच रथसप्तमीला काही नाही जमलं तर तुमच्या घरातल्या शेगडीची पूजा मात्र आवर्जून करा. अग्निदेवतेची पूजा करण्याचं पुण्य यामुळे मिळतं आणि घर वर्षभर धनधान्याने भरलेलं राहतं. तसेच तुमच्या घरात लहान मुलं असतील, त्यांचं बोरनाण संक्रांतीला करणं जमलं नसेल तर ते सुद्धा तुम्ही रथसप्तमीला करू शकता. आणि ज्यांना मकर संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजा करायला जमली नाही अशा महिला रथसप्तमीला सुद्धा सुगड पूजा करू शकतात, हळदी कुंकू देखील करू शकतात. तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम सूर्यदेवताय नमः.